मित्रांनो, डेल कार्नेगी यांच्या हाऊ टू मेक फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकाने जगभरातील लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे। या विचारांनी अनेक लोकांनी आपले नातेसंबंध अधिक सुदृढ केले आहेत, आपल्या मित्रांच्या संख्येत वाढ केली आहे आणि समाजात आपली जागा निर्माण केली आहे। आयुष्यात मित्र बनवणं आणि लोकांना प्रभावित करणं ही एक कला आहे जी प्रत्येकाला शिकता येते। या विचारांच्या मदतीने आपण आपल्या व्यक्तिमत्वात सुधारणा करू शकतो, आपले सामाजिक कौशल्य वाढवू शकतो आणि अधिक लोकांसोबत सकारात्मक आणि दीर्घकालीन नाते निर्माण करू शकतो। पॉइंट 1, एखाद्याचं नाव हे त्या व्यक्तीसाठी त्याच्या आयुष्यातील सर्वात गोड आणि महत्त्वाचं असतं। जेव्हा आपण कोणाचे नाव वापरतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला सन्मान देत असतो। नावाच्या वापरामुळे आपले संवाद अधिक व्यक्तिगत आणि आकर्षक बनतात। उदाहरणार्थ, आपल्या मित्रपरिवारातील एका नवीन व्यक्तीला आपण त्याच्या नावाने हाक मारली तर त्याचा आपल्याप्रती सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो। त्यानंतरच्या संवादात आपली आवड त्या व्यक्तीच्या नावात असते, ज्यामुळे आपले मित्रत्व अधिक दृढ होते। पॉइंट 2, जेव्हा आपण एखाद्याशी त्याच्या स्वतःबद्दल बोलतो तेव्हा तो व्यक्ती आपल्याकडे आपले मन वळवतो। प्रत्येक व्यक्तीला स्वतःबद्दल बोलायला आवडते आणि हे लक्षात ठेवून आपण आपला संवाद अधिक प्रभावी बनवू शकतो। आपण कोणाच्या आवडीनिवडीविषयी, त्याच्या कामाविषयी किंवा त्याच्या कुटुंबाविषयी चर्चा केली तर ती व्यक्ती आपल्यासोबत खुलेपणाने बोलू लागते। हळूहळू त्याचा आपल्याशी भावनिक बंध निर्माण होतो। पॉइंट 3, विवादात विजय मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो टाळणे। विवादांमध्ये आपले मत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना आपले संबंध ताणले जाऊ शकतात, म्हणून विवाद टाळण्यास आपले मित्रत्व टिकून राहते। उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये किंवा मित्रांच्या समूहात कधीही कोणाशी वाद टाळा। यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाची गुणवत्ता दाखवली जाते आणि इतरांना आपल्याबद्दल आदर वाटतो। पॉइंट 4, जर तुम्हाला मध गोळा करायचा असेल तर मधमाशांच्या पोळ्याला लाथ मारू नका। हे उदाहरण सांगते की जर आपण एखादी गोष्ट साध्य करू इच्छित असू तर आपल्याला प्रेमाने, संयमाने आणि विचारपूर्वक वागले पाहिजे। उदाहरणार्थ, आपल्याला ऑफिसमध्ये प्रमोशन हवं असेल तर आपल्या सहकाऱ्यांना चांगल्या वागणुकीने आणि सहकार्याने जिंकणे गरजेचे आहे। कठोर वागणुकीमुळे आपली प्रतिमा नकारात्मक होते। पॉइंट 5, दुसऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने रस दाखवल्यास आपण खूप जलद मित्र बनवू शकतो। दुसऱ्यांना आपल्या प्रती आकर्षित करण्याच्या प्रयत्नात वेळ घालवण्यापेक्षा त्यांच्यात रस दाखवणे जास्त प्रभावी ठरते। उदाहरणार्थ, आपण कोणाशी नवीन ओळख करायला गेल्यावर त्याच्या आवडीनिवडींमध्ये खरा रस दाखवणे महत्त्वाचे असते। यामुळे आपले नवीन मित्रत्व जास्त दृढ होते। पॉइंट 6, एखाद्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्या व्यक्तीला ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या विषयांवर चर्चा करणे। जेव्हा आपण एखाद्याशी त्याच्या आवडीच्या गोष्टींवर चर्चा करतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याशी जवळीक साधते। उदाहरणार्थ, कुठल्याही सोशल गटात जर आपल्याला एखाद्याशी चांगले नाते निर्माण करायचे असेल तर त्या व्यक्तीच्या आवडीचे विषय जाणून घ्या आणि त्यावर चर्चा करा। यामुळे आपल्यात सखोल मित्रत्व निर्माण होईल। पॉइंट 7, टीका करणे निरर्थक असते, कारण यामुळे समोरची व्यक्ती रक्षणात्मक भूमिकेत जाते आणि स्वतःचे समर्थन करण्याचा प्रयत्न करते। यामुळे संवादाचा उपयोग कमी होतो आणि तणाव निर्माण होतो। उदाहरणार्थ, जर एखाद्या सहकार्याने काही चूक केली असेल तर थेट टीका न करता त्याच्याशी प्रेमाने चर्चा करणे अधिक प्रभावी ठरते। यामुळे तो आपली चूक सुधारण्यास तयार होतो आणि आपला संबंध अधिक दृढ होतो। पॉइंट 8, विवाद जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो टाळणे। विवादातून नकारात्मकता आणि तणाव निर्माण होतो, जो आपले संबंध खराब करू शकतो। उदाहरणार्थ, आपल्या कुटुंबात किंवा मित्रपरिवारात एखादा छोटासा मुद्दा विवादात बदलण्या अगोदर त्यावर शांततेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा करा। यामुळे आपले नाते अधिक दृढ होते आणि गैरसमज दूर होतात। पॉइंट 9, दुसऱ्याच्या मतांचा सन्मान करा। तू चुकीचा आहेस असे कधीही म्हणू नका। प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा हक्क आहे आणि त्याचा आदर केल्यास आपण अधिक सन्मान मिळवू शकतो। उदाहरणार्थ, कार्यस्थळी एखाद्या सहकार्याच्या मताशी आपण सहमत नसल्यास त्याला थेट चुकीचे म्हणण्याऐवजी
आपल्या दृष्टिकोनातून आपले विचार मांडणे अधिक चांगले ठरते. यामुळे वाद टाळला जातो आणि आपल्या नातेसंबंधांवर चांगला परिणाम होतो. पॉईंट 10. जर आपण चुकीचे असाल तर ते त्वरित आणि ठामपणे मान्य करा. चुका कबूल केल्याने आपल्याला जास्त आदर मिळतो आणि संबंध सुधारतात. उदाहरणार्थ, जर आपण आपल्या मित्राशी चुकून काही चुकीचे वागले असू तर त्याला त्वरित माफी मागा. यामुळे आपली चूक मान्य केल्याने आपले नाते अधिक मजबूत होते. पॉईंट 11. दुसऱ्या व्यक्तीच्या मनात उत्साह निर्माण करा. जो हे करू शकतो तो संपूर्ण जग जिंकू शकतो. उत्साह निर्माण केल्याने लोक आपल्याकडे आकर्षित होतात. उदाहरणार्थ, एखाद्या प्रकल्पात आपल्याला टीमच्या सहकार्याची आवश्यकता असल्यास त्यात काय प्रेरणा आणि उत्साह आहे हे स्पष्ट करून त्यांना त्यात सहभागी करा. त्यामुळे ते प्रकल्पात जास्त रुची दाखवतील आणि आपले उद्दिष्ट साध्य होईल. पॉईंट 12. दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. आपण कधीही इतरांच्या भावनांना आणि विचारांना समजून घेतल्याशिवाय खरा संवाद साधू शकत नाही. दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्याने आपल्याला त्या व्यक्तीच्या मनातील विचार समजतात. उदाहरणार्थ, आपण एखाद्या मित्राशी मतभेद झाल्यास त्याच्याशी भांडण करण्याऐवजी त्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपल्याला त्या व्यक्तीच्या भावनांचा सन्मान करता येतो आणि संबंध सुधारतात. पॉईंट 13. दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांना आणि इच्छांना सहानुभूतीने समजून घ्या. सहानुभूती हा कोणत्याही नात्याचा मूलभूत आधार आहे. आपण सहानुभूतीने वागलो तर आपले नाते अधिक मजबूत आणि टिकाऊ होते. उदाहरणार्थ, जर एखादा सहकारी आपल्याकडे त्याच्या कल्पनेबद्दल चर्चा करण्यासाठी आला असेल तर त्याला मनापासून ऐका आणि त्याच्या कल्पनेबद्दल सहानुभूती दाखवा. यामुळे तो व्यक्ती आपल्यावर अधिक विश्वास ठेवू लागतो. पॉईंट 14. एखाद्या व्यक्तीच्या उच्च विचारसरणीला अपील करा. लोक नेहमीच त्यांच्या उच्च प्रेरणा आणि नैतिक मूल्यांच्या दिशेने आकर्षित होतात. यामुळे आपण त्यांच्या मनात जागा निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ, आपल्याला एखाद्या सामाजिक कार्यात मित्रपरिवाराचा सहभाग हवा असल्यास त्यांना त्या कार्याच्या नैतिक मूल्यांबद्दल आणि समाजाच्या कल्याणासाठी त्याचे महत्त्व समजावून सांगा. पॉईंट 15. एखाद्याला आव्हान द्या. लोक आव्हानांना प्रतिसाद देताना त्यांच्या क्षमतांचा सर्वोत्तम उपयोग करतात. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये ते आपल्या सर्व शक्तीने कार्य करतात आणि यश मिळवतात. उदाहरणार्थ, एखाद्या टीमला कार्यसंघाचा उद्देश साध्य करण्यासाठी आव्हान द्या. आम्ही हे करू शकतो, चला ते करून दाखवूया असे म्हणून त्यांच्यासमोर उद्दिष्ट ठेवा. यामुळे त्यांच्यात उत्साह वाढतो आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. प्रत्येक माणूस आपल्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल घडवू शकतो. आपण फक्त योग्य विचारांचा अवलंब केला पाहिजे. हाऊ टू मेक फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकातील हे विचार आपल्याला एक नवा मार्ग दाखवतात, जिथे आपल्याला यश, सुख आणि समाधान मिळवता येतं. आपल्याला हे विचार आवडले का? मग आपण आपले जीवन अधिक सुंदर आणि यशस्वी करण्यासाठी तयार आहात का? या विचारांना आपल्या जीवनाचा भाग बनवूया आणि आपले नातेसंबंध अधिक सुदृढ, गोड आणि दीर्घकालीन बनवूया. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विचारासोबत, जो आपल्या जीवनात आणखी सकारात्मक बदल घडवेल. तोपर्यंत प्रेम आणि आदराने जगा आणि लोकांना आपल्या जीवनाचा भाग बनवा. धन्यवाद.